थोड्याच वेळात या प्रस्तावाला अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर हे पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांकडे हे नेते जातील। त्यानंतर राज्यपालांना हे पत्र दिलं जाईल आणि त्यानंतर 5 वाजता तर दिलीप वळसे पाटील यांनी हा ठराव मांडलेला आहे। वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा हा ठराव मांडण्यात आलाय। सुनेत्रा पवार यांच्या नावाचा ठराव दिलीप वळसे पाटलांकडून मांडण्यात येतोय आणि त्यानंतर याला अनुमोदन दिलं जाईल। ही बैठकीच्या आतली दृश्य आपण पाहतोय। सर्व राष्ट्रवादीचे नेते आमदार या ठिकाणी आपण पाहतोय आणि दिलीप वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडलेला आहे सुनेत्रा पवार यांच्या नावाचा। तर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला, भुजबळांनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर एकमताने हा प्रस्ताव सध्या मंजूर झालेला आहे। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमधली सगळ्यात ही मोठी बातमी, सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। राष्ट्रवादीचं राजकारण पुढचं कुठच्या दिशेने जाणार आहे हे स्पष्ट करणारी ही राष्ट्रवादीची बैठक। यामध्ये आता सगळी निर्णय प्रक्रिया जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या भोवती असेल। सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। एकमताने हा प्रस्ताव मंजूर झालेला आहे। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। दिलीप वळसे पाटलांनी प्रस्ताव मांडला आणि आता सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत। सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झालेली आहे। या ठिकाणी सगळ्या अनुमोदन या ठिकाणी देण्यात आलं। सगळ्या आमदारांची मतं या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली आहे। आता संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। राजभवनातल्या लोकभवन या सभागृहामध्ये सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा होणार। मात्र या शपथविधीबद्दल मला माहित नाही अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। त्यानंतर पार्थ पवार हे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे शरद पवार शपथविधीला येणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर दोन्ही पवार कुटुंबांसाठी देखील ही एक महत्त्वाची बाब असणार आहे, कारण आतापर्यंत दोन्ही पवार कुटुंब म्हणून एकत्र आहेत असंच अजित पवार असोत, शरद पवार असोत यांच्याकडनं सांगितलं जात होतं। मात्र आता या सगळ्या घटनांनंतर पवार कुटुंबामध्ये सुद्धा फूट पडली असं म्हणायचं का? पार्थ पवार शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यानंतर गेले होते। तर सुनेत्रा पवारांची आता गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे। तर अजित पवार यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहत त्यानंतर सुनेत्रा पवार गटनेते पदाच्या बैठकीमध्ये सहभागी झाल्या। या विधान भवनात आल्या त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत त्या बैठकीमध्ये गेल्या। तर ही सगळी जी दृश्य आहेत TV9 वर त्या ठिकाणी आमदार देखील पाहत होते। तर एकूणच या सगळ्या घडामोडी काय घडतात याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे। मात्र त्यापूर्वी ही बैठक झाली। राष्ट्रवादीच्या सर्व नेते आमदारांकडून अजितदादांना आधी श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीत वळसे पाटलांकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला गेला। छगन भुजबळांकडून त्याला अनुमोदन दिलं गेलं आणि त्यानंतर एकमताने हा प्रस्ताव मंजूर झाला आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाली आहे। तर आजची ही बैठक ही दोन्ही राष्ट्रवादींसाठी, सुनेत्रा पवार यांच्यासाठी देखील तेवढीच महत्त्वाची आहे, कारण राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्या हाती असेल। त्यानंतर 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का या संदर्भातला निर्णय सुद्धा सुनेत्रा पवारच घेणार आहेत। की त्यांची एक वेगळी वाटचाल या सगळ्यामध्ये असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुनेत्रा पवार याआधी राज्यसभेच्या खासदार होत्या, आता त्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देतील। त्या ठिकाणी पार्थ पवार इच्छुक असल्याचं देखील सूत्रांकडनं कळतं। त्यानंतर बारामतीमधून सुनेत्रा पवार या बिनविरोध म्हणून त्या ठिकाणी आमदार बनतील।